महागाईचा पुन्हा भडका. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर. नवी मुंबई विमानतळावरील कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही. शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाची शिंदेंना कल्पनाही नाही. निमंत्रणावरून महायुतीत पुन्हा वादाचे चिन्ह. सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या हालचाली. निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. तर भुजबळांचं मंत्रिपद पुतणा समीर भुजबळांना देण्याची मागणी असल्याची ही माहिती. साताऱ्याच्या कराडमध्ये पत्नी आणि मेव्हण्याकडून इंजिनियरची हत्या. सुपारी देऊन अंगावरती गाडी घालून केली हत्या, पण सीसीटीव्हीमुळे अपघाताचा बनाव उघड. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. नाफेड आता थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करणार. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर. सातारा, अमरावती, जळगाव, परभणी, बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. अनेक भागामध्ये फळबागांचं मोठं नुकसान. तर कोकणात मान्सूनच्या सरी. ओडिशामध्ये कार्यकारी अभियंत्यावर धाड. राज्य दक्षता विभागाकडून 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त. बँकांच्या विविध लॉकरमध्ये रचल्या होत्या नोटांच्या थप्प्या. ट्रम्प यांच्या कान उघडणीनंतरही इस्रायलचे लेबनॉनवरती हल्ले सुरूच. 150हून अधिक ठिकाणांवरती हल्ले. लेबनॉनकडूनही इस्रायलच्या लष्कराला जोरदार प्रत्युत्तर. अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीत धावांचा डोंगर उभारण्याची भारताला संधी. शतकवीर गिल आणि अर्धशतकवीर पंत मैदानात. चौथ्या गड्यासाठी केली 121 धावांची भागीदारी.